नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण केमिकल रिएक्शन्स लिहित असताना जे काही रूल्स यूज केले जातात त्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत। पहा, यामध्ये पहिला रूल रायटिंग अ केमिकल इक्वेशन्स। केमिकल इक्वेशन लिहित असताना आपण कोणत्या नियमांचा अभ्यास किंवा कोणते नियम आपण लक्षात ठेवले पाहिजे। त्यामध्ये पहिला रूल बघा, in a chemical equation the reactants are written on the left hand side while the products on the right hand side. An arrow heading towards the product is drawn in between them. This arrow indicates the direction of reaction. म्हणजे काय, रिएक्शन लिहित असताना रिएक्टंट हे नेहमी लेफ्ट साइडला लिहायचे आणि प्रोडक्ट हे राईट साइडला। म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल कंबशन ऑफ कार्बन, तर आपण केमिकल इक्वेशन कसं लिहिणार, केमिकल इक्वेशन त्यामध्ये बघा, कंबशन ऑफ कार्बन C+O2 इट गिव्स CO2। आता ही जी साइड आहे ही साइड लेफ्ट आहे, मग हे दोघ जण जे आहेत हे रिएक्टंट आहेत, ही साइड राईट आहे, हे बघा ही राईट साइड आहे आणि हा जो आहे तो प्रोडक्ट आहे। म्हणजे काय, लेफ्ट साइडला रिएक्टंट, लेफ्ट साइडला रिएक्टंट, राईट साइडला प्रोडक्ट, राईट साइडला प्रोडक्ट, आणि या रिएक्टंट कडून प्रोडक्ट कडे जाणारा एरो, an arrow pointing towards the product which gives the direction of reaction। या दोघांच्या मधात एरो काढायचा, हा रूल नंबर 1। लक्षात आलं का? रूल नंबर 1 काय, लेफ्ट साइडला रिएक्टंट, राईट साइडला प्रोडक्ट, लेफ्ट साइडला रिएक्टंट, राईट साइडला प्रोडक्ट आणि दोघांच्या मधात एरो। रूल नंबर 2 बघा, if the reactants or products are 2 or more then they are linked with plus sign। जेव्हा एखाद्या केमिकल रिएक्शन मध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त रिएक्टंट्स किंवा प्रोडक्ट्स असतात त्यावेळेस त्यांच्या मधात प्लस हे साइन लिहिलं जातं, त्यांच्या मधात प्लस हे साइन लिहायचं। म्हणजे कसं, एक्झाम्पल मध्ये बघा, whenever copper sulfate solution reacts with झिंक, हे बघा हे कॉपर सल्फेट, हे झिंक, हे दोघ जण रिएक्टंट आहेत म्हणून आपण याच्या मधात प्लस लिहिलं। यामध्ये काय होतं, हा झिंक कॉपरला रिप्लेस करतो आणि काय प्रोडक्ट तयार होतो, झिंक सल्फेट प्लस कॉपर। यामध्ये हे रिएक्टंट आहेत, रिएक्टंट्स, आणि हे प्रोडक्ट्स आहेत, प्रोडक्ट्स। या ठिकाणी बघा 2 रिएक्टंट्स आहेत, हा एक आणि हा एक, यांच्या मधात प्लस लिहायचं। या साइडला प्रोडक्ट्स, हा एक, हा एक, 2 प्रोडक्ट्सच्या मधात प्लस लिहायचं। सिंपल दुसरा रूल, when in a chemical reactions there are 2 or more than 2 reactants or products then they are linked with plus sign, then they are linked with plus sign, जसं की आपण इथं बघितलं। आता तिसरा रूल काय सांगतो बघा आपला, थोडा लेंदी आहे पण इझी आहे, थोडं समजून घ्या। केमिकल रिएक्शन्स लिहित असताना या केमिकल रिएक्शन्स मधले रिएक्टंट्स आणि प्रोडक्ट्स यांच्या स्टेट लिहायच्या त्यांच्या पायापाशी, यांच्या स्टेट लिहायच्या त्यांच्या पायापाशी। ओके, म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल कॅल्शियम कार्बोनेट, ओके, हा कोणत्या स्टेट मध्ये असतो, सॉलिड। इट गिव्स आफ्टर हीटिंग कॅल्शियम ऑक्साइड प्लस CO2 गॅस। कॅल्शियम ऑक्साइड कोण आहे, हा सॉलिड आहे, CO2 कोण आहे, गॅस आहे। ओके, जर प्रोडक्ट साइडला गॅस असेल तर तो अशा पद्धतीनं एरोनं लिहायचा। म्हणजे साध्या भाषेत रिएक्टंट आणि प्रोडक्ट्स जे आहेत त्यांच्या खाली तुम्ही त्यांच्या स्टेट लिहिल्या पाहिजे। मग स्टेट लिहिताना कसं, सॉलिड साठी
यस लिहायचं. ओके, लिक्विड साठी यल आणि गॅसियस स्टेट असेल तर त्यासाठी स्मॉल जी. अशा पद्धतीनं त्यांच्या स्टेट त्या रिॲक्टंट आणि प्रोडक्टच्या पायापाशी लिहायच्या. बघा, टू मेक द केमिकल इक्वेशन मोर इन्फॉर्मेटिव्ह, द फिजिकल स्टेट ऑफ द रिॲक्टंट्स are indicated in the equation. Here gases, liquid and solid states are indicated by writing the state G, L and S. G for gas, L for liquid, S for solid. असं लिहून काढायचं in the brackets मध्ये. Moreover, if the product is gaseous, instead of G it can be indicated by an arrow upward, pointing upwards. Product side ला जर गॅस तयार झाला तर मग जी नाही लिहायचं प्रोडक्ट साईडला, बरं का. तर त्याच्याऐवजी आता इथं CO2 हा गॅस तयार झाला, पण हा प्रोडक्ट साईडला आहे. प्रोडक्ट साईडला जी नाही लिहायचं, त्याच्याऐवजी वर जाणारा एरो लिहून काढायचा. बाकी सॉलिड साठी यस, लिक्विड साठी यल, गॅस साठी जी. पण जर प्रोडक्ट साईडला गॅस तयार झाला तर जीच्या ऐवजी असा वर जाणारा एरो लिहायचा. का? कारण गॅस तयार झाला की तो निघून जात असतो वर, म्हणून आपण अशा पद्धतीने लिहिलेला आहे. इफ द प्रोडक्ट इज फॉर्म्ड insoluble solid in the form of precipitate, then instead of yes it can be indicated by an arrow pointing downwards. जर आपल्या केमिकल रिएक्शन मध्ये प्रोडक्ट जर प्रिसिपिटेट तयार झाला, प्रिसिपिटेट म्हणजे काय? गाळ. गाळ इनसॉल्युबल फॉर्म मधलं स्टेट. म्हणजे कसं, ज्यावेळेस आपण दुधामध्ये साखर टाकतो तर ती साखर विरघळते, पण आपण जर अजून साखर टाकत राहिलो तर एक वेळ अशी येते की साखर विरघळत नाही, डिझॉल्व्ह होत नाही त्या मिल्क मध्ये आणि खालच्या साईडला साचून राहते. तो भाग म्हणजे गाळ असतो, तो प्रिसिपिटेट असतो. मग प्रिसिपिटेट हा गाळ नेहमी कुठं असतो? कंटेनर मध्ये खालच्या भागामध्ये. त्यामुळं या रिएक्शन मध्ये सुद्धा जर प्रोडक्ट साईडला अशा पद्धतीचा प्रिसिपिटेट तयार झाला, प्रिसिपिटेट म्हणजे गाळ, इनसॉल्युबल सॉलिड जर तयार झाला तर तो अशा पद्धतीनं खाली जाणाऱ्या एरोनं दाखवला जातो, कारण गाळ हा खाली राहत असतो. त्यानंतर पुढे बघा, when the reactants and products are in the form of solution in water, they are said to be present in aqueous solution state. This state indicated by putting the letters AQ in the brackets after their formula. जर एखादा रिएक्टंट किंवा प्रोडक्ट जर तुम्ही पाण्यात टाकला असेल तर त्याला आपण ॲक्वियस सोल्युशन म्हणतो. पाण्यामधलं सोल्युशन ॲक्वियस सोल्युशन, पाण्यामधलं सोल्युशन ॲक्वियस सोल्युशन. मग एखाद्या रिएक्टंटला आपण पाण्यात टाकलेलं आहे, हे कसं ओळखायचं? तर त्या रिएक्टंटच्या पायापाशी AQ लिहायचं. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल कॉपर सल्फेट हे एक सोल्युशन आहे. ज्यावेळेस आपण याला पाण्यात टाकतो H2O, त्यावेळेस याला लिहित असताना असं लिहिलं जातं कॉपर सल्फेट आणि पायापाशी AQ. म्हणजे AQ काय इंडिकेट करतं? दिस AQ नथिंग बट ॲक्वियस सोल्युशन. ॲक्वियस सोल्युशन, ॲक्वियस सोल्युशन म्हणजे काय? पाण्यामधलं सोल्युशन. मग इथं बघा कॉपर सल्फेट आणि पायापाशी AQ लिहिलं, याचा अर्थ हे कॉपर सल्फेटला पाण्यामध्ये टाकलेलं आहे. लक्षात येते? मग AQ म्हणजे लक्षात ठेवा, AQ म्हणजे ॲक्वियस सोल्युशन, म्हणजे पाण्यामधलं सोल्युशन. तर ते अशा पद्धतीनं केमिकल रिएक्शनच्या फॉर्म्युल्यामध्ये लिहिलं जातं. आता बघा, हा झिंक कोण आहे? ब्रॅकेटमध्ये यस लिहिलं, याचा अर्थ हा झिंक सॉलिड आहे. कॉपर, कॉपर कोणत्या स्टेटमध्ये असतो? सॉलिड, म्हणून इथं यस लिहिलं. लक्षात आलं? तर अशा पद्धतीनं हा आपला तिसरा रूल आहे. काय तिसरा रूल? केमिकल रिएक्शन मध्ये रिएक्टंट्सच्या स्टेट लिहिल्या जातात टू मेक इट मोर इन्फॉर्मेटिव्ह. सॉलिड असेल तर त्या रिएक्टंटच्या पायापाशी यस लिहायचं ब्रॅकेटमध्ये, लिक्विड असेल तर यल, गॅसेस असेल तर जी. पण प्रोडक्ट साईडला गॅस तयार झाला तर वर जाणाऱ्या एरोनं तो दाखवला जातो. का? कारण तो निघून जात असतो. प्रोडक्ट साईडला प्रिसिपिटेट तयार झाला गाळ, तो खाली जाणाऱ्या एरोनं दाखवला जातो. का? तर गाळ हा नेहमी कंटेनर मध्ये खालच्या साईडला साचत असतो. याच्या व्यतिरिक्त रिएक्टंट किंवा प्रोडक्ट जर वॉटरमध्ये डिझॉल्व्ह असेल, वॉटरमध्ये टाकलं असेल तर
त्या सोल्युशनला आपण ॲक्वियस सोल्युशन म्हणतो आणि ते त्या केमिकल रिॲक्शन मध्ये पायापाशी ब्रॅकेटमध्ये AQ लिहून दाखवलं जातं. ओके, AQ नथिंग बट ॲक्वियस सोल्युशन, नथिंग बट पाण्यामधलं सोल्युशन. अशा पद्धतीनं हा आपला तिसरा रूल आहे. आता याच्यामध्ये बघा चौथा रूल, काही रिॲक्शन्स कंप्लीट होत असताना त्यांना बाहेरून एक्सटर्नल हीट देण्याची आवश्यकता असते. फॉर एक्झाम्पल साधं उदाहरण सांगतो, चहामध्ये आपण हे सगळे घटक टाकतो, टाकल्यानंतर ऑटोमॅटिक चहा तयार होत नाही, त्याला आपल्याला हीट द्यावी लागते. इन दिस वे देर आर सम रिॲक्शन्स विच नीड्स एक्सटर्नल हीट टू कंप्लीट द रिॲक्शन. मग अशा ज्या रिॲक्शन्स असतात तर बाहेरून हीट दिलेली, हे कसं दाखवलं जातं? फॉर एक्झाम्पल हे बघा, हा आहे CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट, हा सॉलिड असतो म्हणून पायापाशी यस लिहिलेला आहे. याला काय केलं जातं? ॲरो लिहून याच्या डोक्यावर हे बघा अशा पद्धतीनं हा छोटा ट्रायंगल काढला जातो, आपण ज्याला डेल्टा म्हणतो. तर हा डेल्टा काय सांगतो की याला आपण हीट दिलेले, म्हणजे काय, या कॅल्शियम कार्बोनेटला आपण या ठिकाणी हीट दिलेली आहे. लक्षात ठेवा. मग कोण तयार होतं? कॅल्शियम ऑक्साईड, हा सॉलिड असतो म्हणून पायापाशी यस लिहायचं, प्लस कार्बन डायऑक्साईड गॅस तयार होतो CO2. इथं जी लिहायचं नाही, हा CO2 गॅस असला तर का? कारण हे प्रोडक्ट साईडला आहे. प्रोडक्ट साईडला जर गॅस तयार झाला तर आपल्याला CO2 हा जर गॅस तयार झाला तर आपल्याला वर जाणाऱ्या ॲरोनं तो दाखवायचा आहे. लक्षात येते? मग तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं ॲरोच्या वर लिहिण्यात येणारा डेल्टा काय इंडिकेट करतो? तर हा डेल्टा हीट इंडिकेट करत असतो. लक्षात येते? याचा अर्थ या रिॲक्टंटला आपण तापवलेलं आहे, उष्णता दिलेली आहे. अशा पद्धतीनं हा डेल्टा साइन दाखवत असतो. हा झाला आपला चौथा रूल. आता काही रिॲक्शन मध्ये काय होत असतं? हीट तयार होत असते. दोन रिॲक्टंट आपण मिक्स केले तर हीट तयार होते. मग तयार जर हीट होत असेल तर ती प्रोडक्ट साइडला लिहिली जाते, हीट, तयार झालेली हीट काही रिॲक्शन मध्ये तयार होते. आता पाचवा बघा, इट इज नेसेसरी टू fulfill certain conditions like specific temperature, pressure, catalyst, etc. to bring about some reactions. These conditions are indicated below or above the arrow, indicating the direction of reaction. ओके, म्हणजे काय, काही रिॲक्शन कंप्लीट होत असताना एक पर्टिक्युलर टेम्परेचर लागतं, पर्टिक्युलर प्रेशर लागतं, काही वेळेस त्याच्यात कॅटॅलिस्ट टाकावं लागतात तरच ती रिॲक्शन कंप्लीट होते. मग अशा वेळेस त्या रिॲक्टंटच्या मधात जो आपण ॲरो काढतो रिॲक्टंटच्या समोर प्रोडक्ट कडे जाणारा, त्यावर ही सगळी इन्फॉर्मेशन लिहिली जाते. म्हणजे कसं, आता बघा हे जे व्हेजिटेबल ऑइल आहे, व्हेजिटेबल ऑइल म्हणजे आपल्या घरचं तेल. ओके, यामधून हायड्रोजन गॅस पास केला जातो. हे एल जे आहे ना, एल फॉर लिक्विड, लक्षात ठेवा. हे जी फॉर गॅस, हा हायड्रोजन गॅस ज्यावेळेस व्हेजिटेबल ऑइल मधून पास केला जातो त्यावेळेस वनस्पती घी तयार होतो. वनस्पती घी यस हा सॉलिड आहे, म्हणजे काय, डालडा. डालडा जो असतो तो तयार होतो. मग ही रिॲक्शन होण्यासाठी 60 डिग्री टेम्परेचर लागतं, ना कमी ना जास्त, एवढंच पाहिजे तरच ही रिॲक्शन कंप्लीट होते. आणि याच्यामध्ये आपल्याला निकेल हा पण ऍड करावा लागतो, निकेल कॅटॅलिस्ट, तरच ही रिॲक्शन कंप्लीट होते. 60 डिग्री टेम्परेचर आणि निकेल कॅटॅलिस्ट हा आपल्याला वापरावा लागतो. मग काही रिॲक्शन कंप्लीट होत असताना पर्टिक्युलर टेम्परेचर लागतं, पर्टिक्युलर प्रेशर लागतं, काही वेळेस कॅटॅलिस्ट लागतात, तर ते या ठिकाणी ॲरोच्या वर आणि खाली लिहिलं जातं. जशी ही रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी या ठिकाणी 60 डिग्री टेम्परेचर लागतं, सेल्सिअस टेम्परेचर लागतं, 60 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर लागतं आणि निकेल हा कॅटॅलिस्ट लागतो, तर ते ॲरोच्या वर लिहिलं जातं. अशा पद्धतीनं हा रूल नंबर 5 आहे. आता बघा रूल नंबर 6, स्पेशल इन्फॉर्मेशन or names of reactants products are written below their formula. या रिॲक्टंट्स आणि प्रोडक्टच्या खाली त्यांची नावं लिहायची.
किंवा अजून काही स्पेशल इन्फॉर्मेशन असेल ती पण लिहून काढायची. स्पेशल इन्फॉर्मेशन, नेम्स ऑफ रिएक्टंट्स और प्रोडक्ट्स आर रिटन बिलो देअर फॉर्म्युले. त्या फॉर्म्युल्याच्या खाली त्यांची नावं लिहायची. म्हणजे कसं, आता इथे बघा, कॉपर हा सॉलिड असतो म्हणून इथं यस लिहिलेलं आहे. हा नायट्रिक ऍसिड आहे, इथं बघा AQ लिहिलंय. AQचा अर्थ काय, या HNO3 नायट्रिक ऍसिडला पाण्यात टाकलेला आहे. याच्या खाली हा कॉन्सन्ट्रेटेड हा वर्ड लिहिलेला आहे. कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे काय, त्याला पाण्यात टाकलेलं आहे, पण यामध्ये जे पाणी आहे त्या पाण्याचं प्रमाण कमी आहे. पाण्याचं प्रमाण कमी आहे. मग पाणी या नायट्रिक ऍसिड मध्ये कमी आहे हे कसं सांगितलं, इथं कॉन्सन्ट्रेटेड हा वर्ड लिहिला. आता इथेच बघा HNO3 आहे, पण इथं काय लिहिलेलं आहे, डायल्यूट. डायल्यूट याचा अर्थ काय, तर इथं ब्रॅकेटमध्ये AQ लिहिलेलं आहे. म्हणजे काय, हे नायट्रिक ऍसिड पाण्यात टाकलेलं आहे, पण इथं पाण्याचं प्रमाण जास्त आहे. पाण्याचं प्रमाण जास्त आहे. लक्षात ठेवा, कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे पाणी कमी, कारण इथं AQ लिहिलेलं आहे, ॲक्वियस सोल्युशन. अशा काही स्पेशल इन्फॉर्मेशन असेल तर त्याच्या खाली लिहिलं जातं, किंवा त्या रिएक्टंट आणि प्रोडक्टचे नाव त्यांच्या खाली या ठिकाणी लिहिले जातात. जसं की कंबशन ऑफ कोल, याला कसं लिहितो आपण, C+O2 इट गिव्स CO2. मग यांची नावं लिहायची. C फॉर कार्बन, O फॉर ऑक्सिजन, ओके, आणि CO2 फॉर कार्बन डायऑक्साइड. ओके, हा आपला शेवटचा रूल. काय सांगतो शेवटचा रूल, स्पेशल इन्फॉर्मेशन ऑर नेम्स ऑफ रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स ऑलवेज रिटन बिलो द केमिकल फॉर्म्युला. बिलो देअर केमिकल फॉर्म्युला, त्या फॉर्म्युल्याच्या खाली त्यांची नावं वगैरे आपल्याला लिहायची असतात. अशा पद्धतीचे आपले हे केमिकल रिएक्शन्स लिहित असताना रूल्स आहेत. ओके, आपल्या बुक मध्ये आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे आणि त्यावर या ठिकाणी क्वेश्चन विचारलेले आहेत. परीक्षेमध्ये ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला विचारली जाते. आता या ऍक्टिव्हिटी मधून त्यांना काय आपल्याला सांगायचं आहे ते पण आपण शेवटी डिस्कस करू. यामध्ये काय केलेलं आहे बघा, 2 कंटेनर घेतलेले आहेत. एक आहे सिल्वर नायट्रेट सोल्युशन या छोट्या कंटेनर मध्ये, आणि मोठ्या कंटेनर मध्ये तुम्हाला दिलेलं आहे सोडियम क्लोराइड सोल्युशन. हे बघा NaCl, आणि सोल्युशन म्हणजे जनरली पाण्यात टाकलेलं असतं AQ. सिल्वर नायट्रेट, सिल्वर Ag, नायट्रेट NO3 पाण्यात टाकलेलं असतं म्हणून AQ. असे 2 कंटेनर मध्ये आपल्याला 2 सोल्युशन दिलेले. इथं काय केलेलं आहे, त्यांना या ठिकाणी एकमेकात मिक्स केलेलं आहे. मिक्स केल्यामुळे काय होतं, दोघात रिएक्शन होते, आणि रिएक्शन झाल्यानंतर काय तयार होतं बघा. हे बघा, AgNO3 सिल्वर नायट्रेट प्लस NaCl ॲक्वियस सोल्युशन, या दोघाला मिक्स केलं. आता यांची रिएक्शन कशी होते, यांचे आयॉन्स बघा, Ag+NO3- Na+Cl-, अशा पद्धतीचे आयॉन्स असतात. ते आपल्याला 9th ला आहेत, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. हा बघा, Ag प्लस याच्या मायनस बरोबर जातो, मग कोण तयार झाला, AgCl. इथं खाली जाणारा एरो दिलेला आहे, म्हणजे प्रिसिपिटेट तयार झालेला आहे, गाळ तयार झालेला आहे. कोणत्या कलरचा, व्हाईट कलरचा. ओके, आता काय होतं, ह्याचा प्लस ह्याच्या मायनस बरोबर गेल्यामुळे ह्याचा प्लस ह्याच्या मायनस बरोबर जातो, आणि कोण तयार होतं, NaNO3. हे बघा, हा प्लस आणि हा मायनस, NaNO3. प्लस वाला अगोदर लिहायचं, NaNO3, सोडियम नायट्रेट AQ, ॲक्वियस सोल्युशन तयार होतं. हे तयार झाल्यानंतर हे बघा इथं आपल्याला दिलेलं आहे. मग सुरुवातीला रिएक्शन होण्याच्या अगोदर वेट किती आहे बघा, 300.23 ग्राम. रिएक्शन झाल्यानंतर किती वेट आहे, 300.23 ग्राम. म्हणजे लक्षात ठेवा, रिएक्शन होण्याच्या अगोदर जे वेट असतं ते रिएक्शन झाल्यानंतर पण तेवढंच वेट असतं. म्हणजे साध्या भाषेत रिएक्टंटचं वेट इज इक्वल टू प्रोडक्ट्स वेट. दोघांचं वेट सारखं असतं इन अ केमिकल रिएक्शन. म्हणजे ही रिएक्शन काय दर्शवते आपल्याला, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. लॉ ऑफ कन्झर्वेशन, कन्झर्वेशन म्हणजे टिकून राहणे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. म्हणजे वजन वाढत पण नाही, कमी पण होत नाही, जेवढ्याला तेवढं राहतं, जसं तुम्ही इथं बघितलेलं आहे.
लक्षात येते. मग तुम्हाला परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारले जातात की ही रिॲक्शन लिहून काढा. मग तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे. ही रिॲक्शन कशी होती मी तुम्हाला सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट, या रिॲक्शन मधल्या रिॲक्टंटची नावं सांगा. मग तुम्हाला सांगता आली पाहिजे. सिल्वर नायट्रेट, सोडियम क्लोराईड. या रिॲक्शन मधल्या प्रोडक्टची नावे सांगा. सिल्वर क्लोराईड, लक्षात ठेवा AgCl कोण आहे हा? सिल्वर क्लोराईड. ओके. NaNO3 म्हणजे कोण? Na फॉर सोडियम, NO3 फॉर नायट्रेट, सोडियम नायट्रेट. त्याच्यामध्ये अजून प्रश्न विचारला जातो, प्रिसिपिटेट कोणाचा तयार होतो? हे बघा खाली जाणारा एरो आहे सिल्वर नायट्रेटचा. कोणत्या कलरचा प्रिसिपिटेट असतो? व्हाईट. हे पण विचारलं जातं. याच्या व्यतिरिक्त या रिॲक्टंटची म्हणजे हा जो सिल्वर नायट्रेट आहे हा एक महत्वाचं केमिकल आहे. याचा यूज हा वोटर्स इंक मध्ये केला जातो. वोटर्स इंक आपण मतदान केल्यानंतर जी शाई लावतो बोटाला, त्या वोटर्स इंक मध्ये सिल्वर नायट्रेट वापरलं जातं. हे स्पेशल फंक्शन आहे, लक्षात ठेवा. याच्या व्यतिरिक्त कशासाठी वापरलं जातं? टू स्टॉप मायनर ब्लिडिंग. स्टॉप मायनर ब्लिडिंग, थोडंफार रक्तस्राव होत असेल तो थांबवण्यासाठी सुद्धा वापरलं जातं. याच्या व्यतिरिक्त टू किल बॅक्टेरिया, बॅक्टेरिया मारण्यासाठी सुद्धा याचा यूज केला जातो. अशा सिल्वर नायट्रेटचा यूज केला जातो. ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचंय. या रिॲक्शन मधल्या रिॲक्टंटचा यूज कुठं कुठं केला जातो सिल्वर नायट्रेट सोल्युशनचा, तर लक्षात ठेवा. वोटर्स इंक मध्ये केला जातो, मायनर ब्लिडिंग थांबवण्यासाठी केला जातो, बॅक्टेरिया मारण्यासाठी केला जातो. एवढ्या साऱ्या गोष्टी तुम्हाला या पॉइंट मध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, धन्यवाद, थँक्यू.